18 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती न दिल्यास 19 मार्चला शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने जाऊ आणि आंदोलनाचा बॉम्ब सरकारच्या माथ्यावर टाकणार असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाण्यात झालेल्या वादळी बैठकीनंतर आज पुण्यात राज्यव्यापी बैठक पार पडली। या बैठकीत राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पुण्यात पत्रकार भवन येथे ही राज्यव्यापी परिषद पार पडली। यानंतर पत्रकार परिषदेत तुपकर यांनी ही माहिती दिली। बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रमुख पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा, सोयाबीन कापूस भाव फरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊस, कांदा, दूध यासह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं तुपकर यांनी सांगितलं। 18 मार्च पर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर ठीक, नाही तर 19 मार्चला देशातली पहिली शेतकरी आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे पाटील, राहणार चिलगव्हाण, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांची 1900 किती साली झाली गजमो 86 साली झाली पहिली आत्महत्या। तो दिवस आम्ही शेतकरी सगळे अन्नत्याग करत असतो। त्या दिवशी आम्ही सगळे शेतकरी मुंबईला जाऊ आणि या सरकारच्या उरावर बसू, कशी कर्जमाफी करत नाही बघू। राज्याचा का जमा होत नाही, राज्य प्रत्येक वेळी सांगते आम्ही अडचणीत आहे। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की तुम्ही अडचणीत आहे तर ज्या अनावश्यक गोष्टी आहेत किंवा ज्या लगेच आवश्यक नाही, इसेन्शियल नाही आहेत, त्या जरा थांबवा ना 2-4 वर्ष। कोणी तुम्हाला सांगितलंय? फक्त शेतकऱ्याला द्यायचे असले की पैसे नसतात, सामान्य माणसाला द्यायचे असले की पैसे नसतात, बाकी गोष्टींसाठी पैसे आहेत। आमदार खासदाराचा पगार थांबला का तिजोरीत पैसा नाही म्हणून? राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजेंडावर शेतकरी पाहिजे। शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं पाहिजे। शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे काय खातील धतुरा? अरे आम्हीच नाही पिकवलं तर हे काय खाणार आहे? आज तुम्हाला प्रत्येक धान्य जर बाहेरच्या देशातून आयात करावं लागतंय, ही वेळ तुमच्यावर का आली? एक काळ असा होता की हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता। आता तुम्ही 1.25 लाख कोटीचं तेल दरवर्षी आयात करता। याचा अर्थ तुम्ही सोयाबीनला जर चांगला भाव दिला तर लोक सोयाबीन लावतील, तेलबिया लावतील। तेलबियांना तुम्ही प्रोत्साहन देत नाही। शेतकऱ्यांच्या योजना अशा भंपक आणायच्या की त्याच्यातून शेतकऱ्याला फायदा होणार नाही, 100 पैकी 2 शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्याची डिंगडिंग वाजवायची, हेडलाईन मॅनेजमेंट करायचं, असा सरकारचा अजेंडा आहे। सरकारने कर्जमाफी केली पाहिजे। सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे। कारखानदारांना 1 रकमी FRP द्यायला बंधनकारक केलं पाहिजे। कांदा उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे। दुधातली भेसळ थांबवली पाहिजे। अशा सगळ्या मागण्या घेऊन आणि हक्काचा पीक विमा आमचा दिला पाहिजे, या आमच्या शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडून अधिवेशनातून अपेक्षा आहेत।